आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक रोड पोलिसांनी एकलहरा रोडवरील भाजीपाला मार्केटमध्ये शेतकरी, दूध विक्रेता आणि मजुराच्या वेशात सापळा रचून 3 चोरट्यांना रंगेहात जेरबंद केले आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त किशोर काळे यांच्या सूचनेनुसार गुन्हेगारांच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू आहे। त्याच दरम्यान नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला 3 तरुण चोरीचा माल विक्रीसाठी एकलहरे रोडवरील भाजी मार्केटमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। आरोपी चालाक असल्याचे पोलिसांनी थेट शेतकरी आणि दूध विक्रेत्यांचा वेश धारण करून भाजी मार्केटमध्ये सापळा रचला। रात्री 8च्या सुमारास 2 दुचाकींवरून 3 तरुण तेथे आले। त्यांच्याकडे टीव्ही आणि एसी असल्याचे दिसताच वेशांतर केलेल्या पोलिसांनी चहूबाजूनी घेराव घालत तिघांना ताब्यात घेतले। अटक केलेल्या आरोपींची नावे सोहिल नासिर कुरेशी, चेतन उत्तम तांबे आणि सूरज सोपान पवार, तिघेही वय 20 वर्षे अशी आहेत। चौकशीत त्यांनी टीव्ही आणि एसी एकलहरे कॉलनीतून चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून एसी व कॉम्प्रेसर मशीन, LGचा 42 इंची टीव्ही आणि 2 मोटरसायकली असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी व घनदाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली। पुढील तपास हवालदार भामरे आणि नाना पानसरे करत आहेत। प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक रोड। नाशिक पोलीस शहर आयुक्तालय येथे माननीय CP सर संदीपजी कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे पराची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे। या मोहिमेअंतर्गत पोलीस हवालदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की जे एकलहरा रोडवरील सिन्नर फाटा येथील जे भाजी मार्केट आहे तिथे काही संशयित लोक चोरीचा माल विकण्यासाठी येत आहेत। त्या दृष्टीने पूर्ण टीमने एक सापळा रचला आणि शेतकरी आणि दूध विक्रेता यांचा वेशभूषा करून सदर टीम तिथे पोहोचली। तर त्या टीमला 3 संशयित इसम मिळाले की ज्यांची नावं त्यांना विचारले असता त्यांनी सांगितली सोहिल नासिर कुरेशी, वय वर्ष 20, राहणार सिद्धार्थ नगर एकलहरा गेट। त्याचप्रमाणे चेतन उत्तम तांबे, वय वर्ष 20, सिद्धार्थ नगरचा राहणार। आणि तिसरा इसम सूरज सोपान पवार, राहणार सिद्धार्थ नगर, वय 20। यांच्याकडे एक टीव्ही आणि एसी असा चोरीचा गेलेला माल मिळून आला आणि त्यांनी तो माल एकलहरा कॉलनी येथून चोरला आहे अशी त्यांनी कबुली दिली। सदर मुद्देमाल चेक केला असता तो गुन्हा रजिस्टर क्रमांक 326/2026 मधील मुद्देमाल आहे आणि त्यामध्ये BNS 331, 304, 305 हे कलम दाखल आहे। सदरचा गुन्हा SC भामरे यांच्याकडे तपासाला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 1 एसी, 1 LG कंपनीचा टीव्ही आणि 2 मोटरसायकल असा टोटल 2,80,000चा मुद्देमाल जप्त आहे आणि पुढील तपास चालू आहे।